तर ही धपाट्याची ऑर्डर रेडी झालेली आहे. एक एक्स्ट्रा काय ही बघा मुशीची मंडई किती गर्दी आहे. टेम्पो इकडं दुकान पण आहे. चला हाय हॅलो फ्रेंड, वर्षा चरणकर रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी तुम्हाला आजमध्ये सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे. तर सकाळी उठले, अंघोळ तेन सगळी देवपूजा तेन झालेली आहे. आणि टिफिन सकाळी पण माझे 4 टिफिन असतात. तर त्या टिफिनची तयारी चाललेली आहे. आणि पहिला काय करतो, उठून अंघोळ तेन झालं तर चपातीचं पीठ मळून ठेवते. त्याच्यानंतर मग भाजी आपल्याला जी करायची, मग भात लावते, आमटी लावते, सगळं करते. आणि त्याच्यानंतर ह्या चपात्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. त्यांना लागतो कोरा चहा. तर हा कोरा चहा केलेला आहे. आणि तिकडं मी चपात्या झाल्यावर त्याच तव्यात मी खरडा परतलेला आहे. एकाची खरडा आणि 2 भाकरीची ऑर्डर होती. मग ते रात्रीच भाजून ठेवलेलं होतं खरड्याचं. आणि ते मग सकाळी मिक्सरमधून काढून तव्यात थोडीशी फोडणी दिलेली होती. आणि छान असा तिखट खरडा झालेला होता, त्यांना आवडला. आणि 2 भाकरी आणि खरड्याची ऑर्डर होती. म्हणजे त्या आपल्या हातचं आवडतं कोणाकोणाला भाकरी. ते हिंदी लोक असतात त्यामुळे त्यांना भाकरी करता येत नाही, खरडा करता येत नाही. मग ते करून घेतात आमच्याकडून, म्हणजे माझ्याकडून. आणि आवडतं त्यांना. आणि आज टिफिनला केलेली होती बटाट्याची भाजी. आणि इथं आहे मटकीची आमटी. आणि ते घट्ट आहे बघा. आणि ह्या चपात्या केलेल्या आहेत. तर 4 टिफिन आहेत, तर 1/4 किलो तर बटाटा लागतं. आणि 2 टिफिनला भात द्यावा लागतो, 2 टिफिनला भाजी चपाती द्यावी लागते. हे आहेत आंटीचे टिफिन आहेत. त्यांना ते दररोज सकाळी दोघांना, म्हणजे त्या मुलाला आणि सुनाला चपाती भाजीचा टिफिन दररोज घेतात माझ्याकडून सकाळी. आणि हा आहे फुल डबा. तर हा फुल डबा त्यात मी मटकीची आमटी आणि बटाट्याची भाजी, भात, 3 चपाती, कधी कधी स्वीट असतं, कधी कधी मग खरडा केलेला, तो खरडा पण घातलेला होता याच्यात. आणि कसं होतं, सकाळी गडबड असते. आणि डब्याची गडबड, परत मुलांची कॉलेजला जायची गडबड. आता काय मुलं शाळेला नाही आहेत, त्यामुळं आता ते टिफिन नेतात, नाही नेतात, कधी नेतात कधी नाही. छोटा तर नेतच नाही, मोठावाला आत्ता टिफिन घेऊन जायला लागलेला आहे. आणि ऑपरेशन झाल्यापासून हे टिफिन सर्व्हिस चालू केलं आहे. कारण घरात कामच नाही तर काय. मला स्वयंपाक असलं तर वाटतं की हां, मी घरात काम केलेलं असं वाटतं मला. आणि ही मुलं काय खातात, सकाळी गेले की संध्याकाळी परत येतात. खाल्लं नाही खाल्लं, त्यांना जेवण नको असतं, बाहेरचंच पाहिजे असतं. आणि हे व्हिडिओ मोबाईल ठेवून शूट केला आहे. किती दिवसानं मी व्हिडिओ केला आणि म्हटलं आता व्हिडिओ कंटिन्यू टाकायचे. आणि काय झालं, हे स्टँडच तुटलं माझं, छोटंसं होतं ते. असा राग आला ना, म्हटलं आता कंटिन्यू दररोज व्हिडिओ टाकायचे. आणि स्टँडचं ते खालचं ते हे तुटून गेलं. आता म्हटलं हे मला देव मला ना करूच देत नाही आहे मला तर व्हिडिओ, असं वाटत होतं. तर मला हा व्हिडिओ आता मी 4 दिवसानंतर टाकू का नको मोडत जातो खरं सांगायचं. असं केलं, एक प्रकारचं उत्स्फूर्त हे आलेलं, मला उत्साह आलेला व्हिडिओ टाकायला. आणि त्यात स्टँड तुटला. तर आज स्टँड मागवला आहे. 4 दिवसानंतर मी हा व्हिडिओ एडिट करत आहे, व्हॉईस टाकत आहे. मागवला आहे, बघूया आता परत चालू करेन. तर हे टिफिन सर्व्हिस मी 3 वर्षापासून देत आहे. 3 का 4 वर्ष झाले असतील. 2019 पासून चालू केलं आहे. आणि असे कंटिन्यू व्हिडिओ टाकत नाहीत, त्यामुळे ते हे होत नाहीत, व्हायरल होत नाही. कधी टाकते कधी नाही, कधी टाकते कधी, कारण हे सगळं करून व्हिडिओ करणे हे शक्यच होत नाही. तर हा दुसरा डबा भरलेला आहे. त्यांना 2च चपात्या लागतात, थोडंसं भात लागतो. आणि त्यांना ग्रेव्हीची आमटी, नाहीतर मग मी भाजी पण देऊन टाकते. आणि हा भरला. आणि ह्या पिशव्या मी शिवलेल्या आहेत. ह्या पिशव्या मी शिवलेल्या आहेत, तेवढ्याच छोट्या अशा पिशव्या शिवलेल्या आहेत डब्यासाठी. 2-3 शिवलेल्या आहेत. आणि हा भाजी चपातीचा टिफिन, हा पूर्ण टिफिन. आणि ह्या जाणार होते, तर म्हणून म्हटलं इडली करूया. आंटीनं थोडंसं पीठ दिलं होतं, उत्ताप्पे करूया म्हटलं. त्यासाठी चटणी करून घेतली पहिला. आणि ज्यात मीठ घातलं, खायचा सोडा घातला. इकडं बघा चटणीत मिक्सरमधनं काढून पण घेतली. आणि त्याच तव्यात उत्ताप्याच्या तव्यातच ते फोडणीला टाकून दिलं. ते मोहरी आणि
तेलाची फोडणी देऊन टाकली आणि हे उत्तापे माझे रेडी आहेत. बघा सकाळची परी किती गडबड असते. असं आपल्याला वाटतं की उपाशी जाऊ नये, कारण यायचा पत्ता नसतो त्यांचा, काय नसतो. मी घरी केलेली होती ही शेंगदाण्याची चटणी, तर शेंगदाण्याची चटणी त्याच्यावर मग कांदा चिरून टाकते. बटाट्याची भाजी तर केलेलीच होती. मग यांनी खाल्लं. यांना कसं झालं तर छान झाले म्हटले, तर यांनी खाऊन गेले. नंतर 2 भाकरीची ऑर्डर पण होती, तर ती 2 भाकरीची ऑर्डर पण 2-2 म्हणता ती 2.5-3 भाकरी होऊन गेल्या. मग त्या सगळ्या देऊन टाकल्या त्यांना. घरी कोण भाकरी खायला मागत नाही. आता उत्तापे केले, हे खाऊन गेले, त्यामुळं टेन्शन नसतं की एकदा माणूस घरातनं खाऊन गेला, त्यांना BP चालू आहे त्यामुळे त्या गोळी खाऊन ते जातात. कधी येतात दुपारी, कधी येत नाही, डायरेक्ट मग संध्याकाळी येतात. तर ह्या बघा लाटून मी केलेल्या आहेत भाकरी. मी लाटूनच करते. थापून केलं तर माझ्या भाकरी जाड होतात आणि लाटून केलं तर मग एकदम पातळ बारीक लाटता पण येतात आपल्याला. एवढंच की पीठ चिकट पाहिजे. तर चला, आणि किती वाजलेले आहे तुम्हाला दाखवू. 8:30 वाजलेले आहेत. 8:30पर्यंत मी सगळं हे एवढं सगळं करते आणि फास्ट करते मेन म्हणजे. आणि मला असं म्हणजे माझ्या कट्ट्यावर असा पसारा असतो, मग तो सगळं झालं की मी सगळा पसारा आवरते. कारण आपल्याला एक वस्तू लागते, परत ठेवलेली परत घेता येत नाही, म्हणून पसारा थोडा दिसेल माझ्या कट्ट्यावर तुम्हाला. आणि छान अशी भाकरी शेकून घेतलेली आहे. आणि ते 2 तर डबे गेले. आणि एक आज काय केलं होतं, बटाट्याची भाजी. तर म्हटलं एका माणसाला तर कधी तर पुऱ्या देऊ असं वाटतं. मग त्या एका टिफिनला पुऱ्या पण तळल्या, चपात्या पण झाल्या त्याचे. आणि हा एक पुरी भाजीचा एक टिफिन आहे, तो एक भरलेला आहे. कारण माणूस हे आपल्या गावापासून दूर राहतं आणि त्याच्या आवडीचं थोडंसं करून दिलं तर आपल्या मनाला पण पैसे तर तेवढेच लावतो मी, हाफ टिफिनला 50 रुपये. तर आपल्या मनाला पण समाधान वाटतं की हा त्यानं खाल्लं आणि चांगलं त्याला वाटलं आपलं जेवण, म्हणून तर मी त्यांना जे पाहिजे ते करून देते. तर इकडं मग ऑर्डर होती. इकडं श्रीला दिलेलं आहे मी खायला. इकडं झोपलेलं आहे, हे बारकं झोपलेलं आहे. आंघोळ केलं की असं आपल्याला लोळत पडायचं. मी जोपर्यंत खायला देत नाही तोपर्यंत लोळत पडायचं. मग त्याला चहा आणि ते हे दिलेलं आहे, त्याचा पण टिफिन भरलेला आहे. मला म्हटलं मला पण टिफिन पाहिजे, मग त्यासाठी पण चपात्या केल्या, उत्तापीत 2-3 घातले आणि त्याला देऊन टाकलं. आणि हे होती धपाट्याची ऑर्डर. धप्पाट्याची ऑर्डर होती आंटीची, कारण अंकल जाणार होते गावी, तर त्यांना 2 दिवसासाठी धप्पाटे पाहिजे होते खायसाठी. तर हे पालकाचे धप्पाटे केलेले, पालकाचं पीठ मळले, त्याच्यात मी आपलं चपातीचं पीठ, डाळीचं पीठ असं घालून, आलं लसूण पीठ घालून मळून ठेवलेलं आहे. आणि शशी झोपलाय फक्त. आता मी चाललोय मोशीच्या मंडईत. मी व्हिडिओ टाकलेला होता मोशीच्या मंडईचा, तो परत टाकणार आहे आता. आणि मला आणायचे तांदूळ. आणि हे बघा धिया तांदूळ आहे, ते धिया खूप छान आहे, ते खूप छान आहे. हे पोतं आणायला आंटीला पाहिजे होतं. माझ्याकडे आहे अर्ध पोतं, तर आंटीला पाहिजे होतं. आता आंटी घर सोडून जाणार आहे, तर म्हटलं देऊया आणून. तर चला, तिनं पैसे दिलेले आहे, तर चला याचा फोटो काढून घेतो, म्हणजे हा हेच परत येईल. चलो. चला आता जाता, एकटीने काय होत नाही आता व्हिडिओ. तिथं गेलं थोडा काढू. ही बघा मोशीची मंडई, किती गर्दी आहे. टेम्पो, इकडं दुकान पण आहे. चला 2 पिशव्याला तर आपण इकडं बघा हे सगळे वॉटरमेलन फ्रूट सगळ्या गाड्या ठेवल्या. तर हे बघा आता उसाचा रस घेतला आंटीसाठी, तिला आवडतो ना आंटीला, म्हणून तिच्यासाठी घेतला. एवढं ऊन आहे, किती काय झालं बघा. वैताग येतो. उठलायचं म्हणलं तर कंटाळा येतो मला. आता होत नाही. रवीचं पोरगं कसं बसले बघा ना. अगं कोण बसलाय तू? उघडा.
आलोय आत्ता तर आत्ता उठलंय. हे सामान मी असंच इथं ठेवलंय. मी तुम्हाला एकदा आता कोथिंबिरीचं लोणचं दाखवायसाठी मी कोथिंबीर घेऊन आले. मेन म्हणजे आंटीनं शिकवलेलं कोथिंबीर बहुत मस्त लागतं भाकरी चपाती भाताबरोबर. त्यासाठी 2 गड्डे घेऊन आलोय. करडईची एक भाजी, मेथीची एक भाजी आणि आता ते धपाट्याचं मळून ठेवलं ते करून देतो आंटीला. ह्याच्यात बारीक दिसतोय रे मी, आहे ना. चलो धपाटे करते आम्ही. तर हा बघा धपाटा असा भाजला. एका साईडला पाणी लावायचं आणि एका साईडला भाजून घ्यायचं. तर ही धपाट्याची ऑर्डर रेडी झालेली आहे. एक एक्स्ट्रा कायम म्हणजे कुठल्या पण याला मी एक एक्स्ट्रा देतोच. 11 धपाटे रेडी आहेत आणि हे 2 आता घरात शशीबाबाला खायसाठी. तर सकाळी 6:30 ते आता किती वाजलेत तुम्हाला दाखवतो. 12:15 झालेले आहेत. 12:15 झाले तरी पण स्वयंपाकच आवरलाय. फक्त डब्बे गेले, धपाटे केले, मंडईत जाऊन आलो मोशीच्या आणि अजून कपडे लावायचे, फरशी पुसायचे, कट्टा स्वच्छ करायचा आहे. यातनं 1:30-2 वाजतात. तर चला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते. तर माझ्या सकाळचे टिफिनची सर्व्हिस आहे. तर 4 ते 5 किंवा कधी कधी 6 पण टिफिन असतात. आज गुरुवार त्यामुळे एक टिफिन नाही, 1 वाजता असतो. तर हे सगळं असं श्री एक टिफिन घेऊन जातो म्हणजे माझा मुलगा आणि बाहेरचे 4-5-6 टिफिन असतात. कधी कधी हे पण घेऊन जातो, कधी कधी 6-7-8 पण टिफिन होऊन जातात सकाळी. अशा व्हरायटी भाज्यांच्या बनतात ना. मग त्या मुलग्याला ती आवडत नाही, ह्यांना ती आवडत नाही, डब्याला दुसऱ्यांना ती आवडत नाही. मग व्हरायटी 3-4 असे बनतात. मी ज्यांना जे आवडतं तेच डब्यात देतो. असं नाही की मनानं असं देतो डब्यात. ती मुलं डबा खाल्ला पाहिजे ना तो आपला. त्यामुळे मी त्यांना जे आवडतं त्यांना विचारतो आणि मग देतो डब्यात. तर चला सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत माझं हे रुटीन तुम्हाला मी दाखवलंय. आणि चला तरी व्हिडिओचं एंड इथंच करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल.